सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नमस्कार, मी अमोल पुरी, सिटी इंडिया तर्फे आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपण आलेलो कडेमेश्वर सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि विधानसभेची जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी रणसंग्राम चालू आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच प्रकारे सावनेर विधानसभा क्षेत्रामधील काय चर्चा आहे आणि जनतेचा कौल कोणाकडे आहे नक्की जाणून घेऊया। या ठिकाणी हा जो परिसर आहे हा धापेवाडा येथील परिसर आहे आणि नुकते 4 दिवस निवडणुकीला राहिलेले आहे आणि जनतेचं काय मनोकामना आहे विधानसभेबद्दल आणि कोणाबद्दल त्यांच्या भावना उत्तेजित झालेल्या आहे नक्की आपण जाणून घ्या। तर या ठिकाणी आपण नक्की जाणून घ्या चायची चर्चा आणि चायची सकाळ म्हणजे ही धापेवाडा येथील सकाळ। आपण या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी दिसत आहे। जनता 4 दिवस निवडणुकीला राहिलेले आहे। नक्की जाणून सर आपलं नाव काय म्हणणार कुणाची हवा या ठिकाणी चालू आहे विधानसभेमध्ये? सुनीलजी केदार। त्यानंतर या ठिकाणी काय म्हणतात सर चायची चर्चा काय? केदार साहेबांची हवा आहे। नवीन चेहरा कुठेतरी आलेला दिसतो या ठिकाणी। केदार मॅडम तर येणारच। तुमचं काय म्हणणं आहे? केदार मॅडम या ठिकाणी युथ व्यक्ती या ठिकाणी दिसत आहे, काय म्हणणार? केदार साहेब। तर या ठिकाणी काही आपण नक्की जाणून घेऊया। चर्चा या ठिकाणी आहे, बोल या ठिकाणी दिसत आहे, काय म्हणणार साहेब तुम्ही विधानसभेविषयी काय म्हणणार? विधानसभा चालू करणार दर 5 वर्षांनी इथं कोणाचा विकास होणार? सगळा त्याचाच विकास होत आहे। तर काय विकास नाही होत आहे? का बरं विकास नाही झाला? पुढे 30 वर्षात कोणताच विकास नाही झाला, फक्त 2 नंबर आल्याचा विकास झालाय। 2 नंबर म्हणजे कोणाचं म्हणणं? कोणाचं आहे म्हणणं? ते 30 वर्ष ज्यांनी राज भोगले त्यांचं। 30 वर्ष म्हणजे सुनील केदार? हा, सुनील केदार। मग काय नवीन चेहरा हवा तुम्हाला? नवीन चेहरा काय करते पाहू आता। पण तुमचं काय कौल आहे, म्हण आहे? आता पाहू ना वेळेवर कोणाला करायचं काय करायचं आहे। 4 दिवस बाकी। तर या ठिकाणी जी जनतेचा कौल कोणाकडे आहे तर आपण नक्की जाणून घ्या। सर आपलं नाव काय? माझं नाव प्रवीण। काय या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा कौल तुम्हाला वाटतोय? अनुजाताई केदारच येणार। तुमचं म्हणणं काय? 100% अनुजाताई केदार येणार। या ठिकाणी एक चाचा आहे, तर काय म्हणणार सर तुम्ही? अनुजाताई केदारच येणार। तुमचं काय म्हणणं आहे? कुठेतरी सावनेर विधानसभेमध्ये अनुजाताई केदारांचं नाव या ठिकाणी सर्व चर्चामध्ये दिसत आहे। नक्की आपण जाणून घेऊया या ठिकाणी पण। नमस्कार, मी अमोल पुरी, सिटी अँड न्यूज आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलोय सावनेर कडेमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि सावनेर विधानसभा क्षेत्राची जी रणधुमाळी आहे ती कशा प्रकारे रणधुमाळी चालू आहे नक्की आपण जाणून घ्या। सावनेर विधानसभेचा जो चर्चा सध्या फक्त सिटी अँड न्यूज थँक्यू। तर या ठिकाणी सावनेर विधानसभा क्षेत्राची काय रणधुमाळी चालू आहे आणि नक्की या रणधुमाळीची जी चर्चा आहे ही चर्चा सकाळची चर्चा सिटी इंडिया न्यूजमध्ये नक्की आपण जाणून घेऊया। या ठिकाणी जो कौल दिसत आहे हा धापेवाडाचा कौल आहे। हे धापेवाडा गाव म्हटलं गेलं तर माननीय नितीनजी गडकरी यांचं गाव आणि या ठिकाणी जो कौल आहे नक्की जाणून घेऊया की या कौल या ठिकाणी सावनेर विधानसभामध्ये नवीन चेहरा कोणाचा हवा की तोच चेहरा हवा नक्की या ठिकाणी यंग जनरेशन या ठिकाणी दिसत आहे। तर जाणून घेऊ आपण यांचं मनोगत पूर्णपणे। काय नाव आहे तुमचं? राहुल लोखंडे। काय वाटतं तुम्हाला कोणाची चर्चा चालू आहे सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये? साहेब सांगू नाही शकत। तुमचं मत काय आहे? कोण सावनेर विधानसभामध्ये कोण आमदार म्हणून चेहरा दिसावा? सुनील केदार। त्यानंतर या ठिकाणी हे यंग जनरेशन आहे, तर या ठिकाणी कोणाचा चेहरा हवा तुम्हाला सावनेर विधानसभा? सुनील केदार।
आशिष देशमुख. आशिष देशमुख. का आशिष देशमुख? सुनील केदार ने काम ही नहीं किए ना. सुनील केदार ने काम ही नहीं किए. सुनील केदार का सुनील केदार का काही बोल रहे सुनील केदार का आशिष देशमुख क्यों नया चेहरा क्यों काय नवीन आशिष देशमुख. का बरं आशिष देशमुख? काऊन की चेंज झालं पाहिजे. चेंज झालं पाहिजे म्हणजे विधानसभामध्ये नवीन आमदार चेंज झालेला पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा. या ठिकाणी ज्या प्रकारे दिसत आहे की सुनील केदार की आशिष देशमुख, तर काही लोकांचं म्हणणं आहे की नवीन चेहरा आला पाहिजे, तर काही लोकांचं म्हणणं आहे की फक्त सुनील केदारच आला पाहिजे. नक्की आपण जाणून घेऊ. राहिली ना काही ते उन्नती पाहिजे की नाही या गावात, काही कंपन्या पाहिजे, तुमचं म्हणणं आहे की 25 वर्ष ज्या प्रकारे केदार गटांचं राज होतं तर या ठिकाणी प्रगतीने झाली, फक्त दारू सट्टा जुवा म्हणजे गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारी वाढली, दादागिरी वाढली. दादागिरी वाढली. दादागिरी वाढली. या ठिकाणी युवक चेहरा आहे, तर आपण नक्की जाणून घ्या काय म्हणणं आहे तुमचं. परिवर्तन झालं पाहिजे. नक्की व्हायला पाहिजे. घराणेशाही बंद झाली पाहिजे. एकच आमचा हे आहे फोटो आहे. आणि दुसरा विषय आजचा जर विकासाचा जर विषय विकास झाला आहे, हा विकास आघाडीचा विकास झाला आहे, पण गुंडागर्दी रेतिया माफिया यांचाच विकास झाला आहे. 2 नंबरवालाचा विकास केला आहे. साधारण गोरगरिबांचा विचार केलेला नाही. कारण हा कधी करणार. परदिवशी झाली एमआरसीमध्ये पेशंट नाही का, पेशंट त्याला पकडलं. म्हणजे एवढी गुन्हेगारी वाढली. 12-1 वाजता जवळजवळ. या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. काही आयडिया नाही. मी थोडंसं काल बाहेरच होतो, त्याच्यामुळे थोडंसं काही आयडिया नाही. हो, तुम्ही पण ठेवला आहे का? आम्ही पण आलो नाही. तर या ठिकाणी कुठेतरी छोटासा शेतकरी या ठिकाणी दिसत आहे. हा जो त्याच्या छोटा शेतीचा जो माल आहे, हा व्यक्ती सकाळी या ठिकाणी बसतो, दररोज या ठिकाणी बसतो. काय म्हणणं आहे सर, कुठेतरी तुम्हाला हमीभाव मिळत आहे का या सरकारमध्ये? भाव 6,500 तर या ठिकाणी आतापर्यंत 25 वर्ष झाले केदार गटांचं आहे. या ठिकाणी नवीन दिसत आहे आशिष बाबू देशमुखला. तर काय म्हणणं आहे? कोणाच्या हाती आहे म्हणजे? हा, तर तुमचं म्हणणं काय, शेतीला हमीभाव मिळावा? भाव म्हणजे आम्हाला भाव भेटायला पाहिजे, पण तो भाव भेटायला पण सारखा आहे भाव भेटायला पाहिजे ना, पण 3 मग भाजप सरकार की राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार? महायुती की महाविकास सरकार? कोण करतं काय करतात? हाती तर तुमचे आहे. नाही, हाती तर तुमच्या आहे ना. कमलवाल्याचं नाही. कमळवाड्याच्या हाती आहे. म्हणण्यात होते तुमचा कमळवाड्याच्या हाती आहे. नाही ना, काय म्हणजे मोदी की राहुल गांधी? मोदी. त्याच्या छाती आणि सगळं आजच्या घडी ओके करायला पाहिजे. बरोबर आहे. माझे रील्स पाहिलं ते